हम लोग बहुत खुश हैं कि दिव्या ने हमारा पूरे परिवार का, नागपुर का, पूरे भारत का नाम रोशन किया है और इतने सालों के बाद इंडिया को ये वर्ल्ड चैम्पियन की ट्रॉफ़ी मिली है। तो ये इसमें हम बहुत बड़ा ऊपर वाले का भी हाथ मानते हैं कि उसकी मेहनत, उसके पेरेंट्स की मेहनत रंग लाई है। इतने सालों से मेहनत कर रही है और जितने प्रेशर में और इतना अच्छा वो खेली है। देखो, हमको तो बहुत कुछ नहीं समझता है, ये तो बहुत हाई लेवल का चेस है, पर हम जितना जानते हैं कि उसने बहुत मेहनत करके और आप सबके पूरे देश के सारे ब्लेसिंग्स उसके साथ में थे और दिव्या जीती है। हमारी तो खुशी का कोई ठिकाना नहीं है, सबके आंसू रुकने का नाम नहीं ले रहे हैं और हम इतना ही बोल सकते हैं कि दिव्या और अच्छे काम करे, चेस में बहुत हमारे भारत का नाम ऊंचा करे और हम लोग बहुत बेसब्री से उसका इंतजार कर रहे हैं। आता हे बघा, मी दिव्याची काकू म्हणजे बडी माँ बोल सकते हैं। तर दिव्याची काकू आणि दिव्यानी आज जी कामगिरी केली आहे ना, ती आपल्या पूर्ण भारतासाठी, नागपूरसाठी, महाराष्ट्रासाठी, आमच्या परिवारासाठी, सगळ्यांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि तिची इतक्या वर्षांची ही मेहनत आहे। तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद, तिचे कोचेस ज्यांनी तिला लहानपणापासून कोचिंग दिलेलं आहे आणि प्रत्येक जो भारतीय आहे ज्यांनी दिव्याला बेस्ट विशेस दिलेले आहे, आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत, सगळ्यांचे आभारी। आणि सगळ्यात मोठे आभार देवाचे की देवाची एवढी कृपा झालेली आहे। तर आम्ही सगळेजण खूप अतिशय आनंदी आहे। खूप जास्ती शब्द नाही आहेत सांगायला, पण दिव्या आल्यावर तुम्ही आणखी डिटेलमध्ये दिव्याशी बोलू शकता आणि तुम्ही सगळेजण मिठाई घ्या आमच्याकडनं, एक छोटंसं ऑफरिंग, आणि आपण सगळेजण आठवणीने दिव्याला भेटायला या। बरं, आज मॅच सुरू असताना काय भावना होत्या? हे बघा, मॅच बघताना मी डॉक्टर आहे, मी पेशंट बघत होती, तर मी पेशंट बघताना मी पेशंटच्या रिलेटिव्हला फक्त एकच मिनिट म्हटलं की फक्त मला 1 मिनिट द्या, माझी मुलगी जिंकलेली आहे, वर्ल्ड चॅम्पियन झालेली आहे, मला फक्त बघू द्या 1 मिनिट। त्याच्यानंतर मी फोन परत बंद करून मी पहिले पेशंट बघितले आणि त्याच्यानंतर डिटेल चेसच्या गेमचं मला काही कळत नाही, ठीक आहे ना। सो मी डॉक्टर स्मिता देशमुख, मी नॉन इन्व्हेसिव्ह कार्डिओलॉजीमध्ये प्रॅक्टिस करते आणि दिव्याचे काका यूरोलॉजिस्ट आहे। दिव्याचे आई वडील तुम्हाला माहिती आहे, दोघे जण गायनेकोलॉजिस्ट आहेत। आई दिव्यासोबत आहेत, वडील आजचा सोमवार आहे, खूप पेशंट आहेत आणि सगळेजण कामामध्ये बिझी आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।